तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर जी आमची केशर आंब्याची बाग आहे या शेतातली तुम्ही पाहू शकता. तर याचे लोणचे कसे तयार करायचे, लोणच्याचे योग्य झालेले आहेत का नाही आंबे, तर हे अक्का आपल्याला सांगेल की लोणच्याची रेसिपी कशी तयार करायची आणि आपले आंबे लोणच्या योग्य झालेले आहेत का नाही. हे आंब्याची बाग आहे बाळा आपली, ही केशर आंब्याची. आपण खूप याला नियोजनबद्ध त्याचं व्यवस्थापन केलेले आहे. त्याच्यामुळं आंबेसुद्धा छान आलेले आहेत पूर्ण झाडाला. हे छान पाय, किती छान कैऱ्या दिसायला आता, हिरव्यागार, मोठ्या काही छोट्या, मागं पुढे बहर धरलेला आहे त्यांनी, त्याच्यामुळं लहान मोठ्या आहेत. पण अजून आंब्यायोग्य झालेल्या नाहीत त्या, तर अजून 9-10 दिवस तरी आपल्याला थांबावं लागते. आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये जर आपण आंब्याचं हे लोणचं केलं तर त्याची कोय कशी कवळी असल्यामुळं काय होणार आहे, ते लोणचं नासत असते. त्याच्यामुळं थोडं त्याला अजून परिपक्व होऊ द्यावं लागते, म्हणजे पक्की कोय होऊ द्यावं लागते. मग आपण अजून 9-10 दिवसानं हे आंबे आपले तोडून नेणार आहोत आणि घरी नेऊन छान अशा आंब्याच्या बारीक बारीक फोडी करायच्या. ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवायच्या, टोपल्यामध्ये काढून घ्यायच्या, रात्रभर त्याच्यामधलं पाणी कमी होऊ द्यायचं आणि सकाळी मग पूर्ण मसाले तयार करायचे लोणच्याचे आणि मग मिक्स करून ते लोणचं टाकायचं. त्या लोणच्यामध्ये आपण मीठ टाकतो, चटणी, हळद, मिरे, जिरे, लवंग, लसण, पुन्हा मोहरी, पुन्हा ते हे कराळ कोणी आवडीनुसार, कोणाला आवडत असलं तर हिंगसुद्धा वापरू शकता. तर आपण आपल्या लोणच्यामध्ये हिंग नाहीत वापरत, कारण आपल्याला त्या हिंगाचं लोणचं आवडत नाही. कोणी तेलसुद्धा टाकू शकते. तर लवंग आणि हळद ही अँटीसेप्टिक आहे, तर त्याच्यामुळं सुद्धा शरीराला खूप लाभ आहेत. आणि हे चटणी टाकतो तर ते तर चटणीमुळं काय होते, आपल्या लोणच्याची चव वाढते, मिठामुळं सुद्धा चव वाढते आणि मोहरीनं पचनक्रिया वाढते. जिरे कशामुळं टाकतो की आपल्या पोटामध्ये थंडावा राहावा, त्याच्यामुळं आपण जिरेसुद्धा त्या लोणच्यामध्ये वापरतो. तर असे आपल्या आपल्या आवडीनुसार वेगवेगळे प्रमाणाने आंबे ज्या प्रमाणामध्ये घेतले, समजा 50 आंबा असला तर त्याला किती प्रमाण टाकायचं ते आपण आपल्या लोणचं घालताना ती रेसिपी करू आणि आपल्या चॅनलला ते व्हिडिओ टाकू. तर ते खूप आंब्याचं लोणचं हे शरीरासाठी खूप लाभदायक आहे, कारण ह्या कैरीमध्ये काय असते, विटॅमिन के, सी, ए हे असते. आपल्या डोळ्यालासुद्धा खूप लाभदायक आहे ए विटॅमिन, आणि सी हे त्वचेसाठी चांगलं आहे, आणि केसुद्धा शरीरासाठी लाभदायकच आहे. पण आपण काय करतो, हे लोणचं फक्त ह्याच याच्यामध्ये ऋतूमध्ये का घालतात, तर ह्या कैऱ्या ह्या ऋतूमध्ये येतात. 12 महिने आपल्याला ह्या कैऱ्या मिळू शकत नाहीत, म्हणून आपल्या पूर्वजांनी काय केलेले, लोणच्याची पद्धत तयार केलेली, पारंपरिक पद्धत आहे ती. तर ते लोणचं घालून ठेवायचं आणि वर्षभर टिकवायचं, कारण आपल्या शरीरामध्ये ते विटॅमिनचा सोर्स कायम राहावा, कमी होऊ नये, म्हणून आपण ते दररोज जेवणासोबत खायला पाहिजे आणि आपल्या शरीरामधले विटॅमिनसुद्धा वाढवायला पाहिजे. तर ते त्या लोणच्याचे फायदे आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांनी हे लोणचं करा आणि दररोज जेवणासोबत खा आणि आपल्या शरीरामधले विटॅमिन भरपूर वाढवा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहिलंच की अक्काने आपल्याला सांगितलेलंच आहे की आंबे योग्य झालेले आहेत का नाही लोणच्याचे, आणि त्याची रेसिपी पण आपल्याला तिने सांगितली आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.